इतिहासामध्ये थोर आयांची परंपरा आपण बघतो. त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये सुद्धा आमच्या आदरणीय आईसाहेब कमलताई गवई ह्या सुद्धा आमच्या सगळ्यांच्या आईसाहेब आहेत आणि मातोश्री आहेत. तर या आता त्यांचा 84वा वाढदिवस या वर्षी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने अनेक त्यांच्या लेकरांची गर्दी त्यांच्या निवासस्थानावर आपण बघतोय आणि त्यानिमित्ताने आपण सुद्धा त्यांच्याशी काही संवाद साधून त्यांच्या मनातील काही मनोगत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आईसाहेब, या निमित्ताने मला तुमच्याशी चर्चा करण्याचा एक चान्स मिळाला किंवा क्षण मिळालेला आहे. मनोविलन झालेलं आहे. त्यावेळी संयुक्त कुटुंब पद्धती होती आणि फार मोठा असा व्याप होता. वय काही फार तुमचं होतं नाही त्यावेळी. तरी कशा पद्धतीने तुम्ही ते सांभाळलं आणि आजही बघितलं तर तुमचा असा मोठा कुटुंबाचा व्याप झालेला आहे, याबद्दल काय सांगाल? गवई कुटुंबामध्ये येण्याआधी थोडी इंडियन कुटुंबाची पार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक आहे. माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा आईवडिलांची परिस्थिती बेताचीच होती. त्यानंतर ओघाओघाने हळूहळू माझ्या लग्नापर्यंत परिस्थिती थोडी चांगलीच झाली. परंतु माझे वडील हे सामाजिक कार्यकर्ते होते आणि माझ्यावर तर लहानपणापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रभाव आणि तथागत बुद्धाच्या करुणेचा प्रभाव लहानपणापासूनच होता. साहेब समाजाचं काम करत असल्यामुळे आणि मोर्शीला मी शपथ घेतली होती की मी रमाबाईसारखं होणार. मला जरी होता आलं नाही तरी रमाबाईच्या पावलावर पाऊल टाकून मी दादासाहेबांना समाजापासून दूर करणार नाही. परिस्थिती जेमतेम होती, कारण जेमतेम हे एवढ्यासाठी म्हणावं लागते की 5 माणसाच्या कुटुंबामध्ये जर 15 माणसं जेवायला आले तर नक्कीच तंगी हे होणारच आहे. तर असं लग्न झाल्यानंतर जेव्हा लग्न झालं तेव्हा काही लहानसं कुटुंब नव्हतं. माझे मामेदिराजी होते, मामेदिराकडचे लोक, नंतर लवाळे फॅमिली, अभ्यंकर फॅमिली, इंगळे फॅमिली, असं अनेक प्रकारच्या फॅमिली ज्या होत्या. परिस्थिती जेमतेम असल्यामुळे आम्ही आर्थिक दृष्टीने त्यांना मदत करू शकत नव्हतो. परंतु जे काही शिजलं रांधलं होत होतं त्या पोटातल्या भाकरी त्यांना खाऊ घालून त्या माध्यमातून शिक्षण जर त्यांनी घेतलं तर ते चांगलं होईल ह्या दृष्टिकोनातून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. आणि आता ते सगळेच जेवढे आमच्याकडे राहत होते तेवढे सगळे ऑफिसर्स आहेत, चांगल्या मोठ्या पदावर आहेत. आणि संसार काही 3 मुलं, घरचे नातलग एवढा नव्हता. तर साहेबांचे जेवढे कार्यकर्ते होते त्या सगळ्यांचा म्हणून हा संसार होता. आज हा जो वाढलेला कुटुंब आहे तुमचं, दादासाहेब गेले त्याच्यानंतरही जे लोक आहेत ते अजूनही वाढलेले आहेत भेटायला येणारे. तर ह्यांच्याबद्दल काय वाटते? साहेबांनी लोक जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यानंतर तो टिकवून ठेवण्याचा प्रयत्न अल्पसा का होईना माझ्या परीने मी करण्याचा प्रयत्न करते.